आमच्या भक्तांना जो अन्याय झालाय त्यासाठी मी मोर्चामध्ये सामील आहे. आम्हाला जाहीर निषेध मिळालाच पाहिजे. हा हल्ला फक्त आमच्या गावकऱ्यांच्यावर झाला असं नाही, इथे येणारा सामान्य भाविक गोरगरीब भाविकांच्यावर सुद्धा तिथल्या पुजाऱ्यांचा मुजोरपणा चाललेला आहे. सरकारने परवानगी द्यायची किंवा नाही द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. पुजारी हटाव, ज्योतिबा बचाव. पुजारी हटवून त्यांना प्रशासकीय शासनानं पुजारी नेमावं. नमस्कार, मी दुर्वा रवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण पाहतोय गेल्या रविवारी आहे जी कोल्हापुरातील वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिरामध्ये आहे एक घटना घडली, ज्या घटनेचा संपूर्ण कोल्हापूरसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आहे जो तीव्र निषेध केला जातोय. आणि ज्या गावातील भाविकांना आहे जी मारहाण झाली, ज्योतिबाच्या डोंगरावरील जे भाविक पुजारी आहे, ज्या पुजाऱ्यांनी मारहाण केली, त्यानंतर आपण पाहतोय की कोल्हापूरमध्ये आज ऐतिहासिक दसरा चौकातून आहे जे मोर्चा निघालेला. आणि या मोर्चाची आपण ही सगळी दृश्य बघतोय. परिते गावासह इतर गावातील नागरिकांनी हा भव्य मोर्चा काढलेला आहे. पुजारी हटाव आणि ज्योतिबा बचाव अशा पद्धतीचा हा मोर्चा आहे. हातात बॅनर घेऊन आलेले सगळेच गावकरी आहेत जे या घडलेल्या घटनेचा आहे जे निषेध करतायत. मूक मोर्चा हा निघालेला आहे, मात्र त्याचबरोबर या मूक मोर्चाची प्रशासनाकडनं आहे जी परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळेच हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे. मात्र हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. परिते गावातून आलेले हे सगळेच नागरिक आहेत, हे सगळेच भाविक आहेत ज्यांच्याकडे आपण पाहतोय मोठे मोठे बॅनर आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने हे सगळेच गावकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गेल्या काही दिवसांपासून फक्त कोल्हापूर नाही तर कोल्हापुरातील इतर गावातील नागरिकांनी देखील त्यांच्या चळवळीला आहे पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मोर्चाविषयीच आपण अधिक जाणून घेणार आहोत. आपण पाहतोय कोल्हापुरातील दसरा चौकातून हा ज्योतिबावरचे जे पुजारी आहेत त्यांना हटवण्याची मागणी करणारा हा मोर्चा निघालाय. त्यातील एक भाविक आहेत आपल्याला दिसते ते थेट अँब्युलन्स मधून आले, त्यांच्या पायाला दुखापत झाली. काय सांगाल, पायाला दुखापत झाले तरी मोर्चात आलाय? मी युवराज पांडुरंग कवडे, आवळी बुद्रुक. आमच्या भक्तांना जो अन्याय झालाय त्यासाठी मी मोर्चामध्ये सामील आहे. पायाला लागले, माझ्या छातीला बरकुडीत मार बसलाय. तुम्हाला स्वतः मला नाही, स्वतः मार झाला, माझा ऍक्सिडेंट झालेला आहे. तरी पण त्यांच्यासाठी मी हा मोर्चामध्ये सामील झालेला आहे. मागणी काय तुमची? मागणी काय आता चालू आहे त्याच्याप्रमाणे चालू राहून दे. म्हणजे नेमकं काय चालू आहे म्हणायचं तुम्हाला? मोर्चा चालू आहे ना, भक्तांवर अन्याय झालेला आहे त्यासाठी काय ते न्याय हवा द्यावा जिल्हाधिकाऱ्याने, हीच विनंती माझी आहे. तर आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणं. महिला आहेत. मावशी, मोर्चामध्ये आलाय, काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? आम्हाला जाहीर निषेध मिळालाच पाहिजे. काय प्रकार घडला, त्याच्यावर काय तुम्ही कशाबद्दल आलेला आहे मोर्चामध्ये, काय नेमकी मागणी? आमच्या लोकांना मारहाण झालेली आहे विनाकारण आणि आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पुजारी हटाव, ज्योतिबा बचाव. कोल्हापुरातील निघालेला हा दसरा चौकातून मोर्चा, पुजारी हटाव ज्योतिबा बचाव, त्याविषयी आपण जाणून. सरपंच, काय सांगाल, नेमकं काय घडलेलं? आज तुम्ही निषेध मोर्चा काढलाय, खूप मोठ्या संख्येने नागरिक याच्यामध्ये गोळा झालेले आहेत. नक्कीच गेल्या रविवारी 22 मार्चला जो काही भ्याड हल्ला भाविकांवर झाला त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात देत आहोत. या मोर्चाचं आमची प्रमुख मागणी अशी असेल की हा हल्ला फक्त आमच्या गावकऱ्यांच्यावर झाला असं नाही, इथे येणारा सामान्य भाविक गोरगरीब भाविकांच्यावर सुद्धा तिथल्या पुजाऱ्यांचा मुजोरपणा चाललेला आहे. आणि ह्या अत्याचाराच्या विरोधात, या मुजोर प्रवृत्तीच्या विरोधात आमचा हा लढा असणार आहे. हा लढा एका कुणाच्या व्यक्तिगत स्वरूपाचा नसून त्या मुजोर प्रवृत्तीचा आहे आणि त्याचा आम्ही या मोर्चाद्वारे निषेध करतो. प्रशासनाने परवानगी नाकारली मोर्चाची, तरी मोर्चा काढला.
काढलाय? आम्ही आमच्या कुठल्याही आम्ही व्यक्तिगत स्वार्थापोटी या ठिकाणी आलेलो नाही, तर आमच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करायसाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारने परवानगी द्यायची किंवा नाही द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्याच्यापेक्षा मी त्यांनी जर तत्परता त्या गुन्हेगारांच्या वरती जर केली असती, त्यांना अटक केली असती तर तेच योग्य ठरलं असतं. यात्रेच्या काळामध्ये अशा पद्धतीने मोर्चा काढताय, ज्योतिबावर घडलेली घटना योग्य वाटते का? आज निषेध मोर्चा काढताय, निषेध मोर्चा काढतो. काय मागणी आहे तुमची? पुजारी बदलावी. पुजारी हटाव आमची मोहीम आहे. जे काय घडले त्याच्याशी पुजाऱ्यांच्या विरोधात आमचा एल्गार आहे आणि पुजारी हटवून त्यांना प्रशासकीय शासनानं पुजारी नेमावं. शासकीय पुजारी नेमल्यावर ह्या घटना थांबतील असं वाटतं? थांबणार पंढरीच्या धर्तीवर थांबणार की. आता पंढरीला जवळजवळ 10 लाख भाविक असतात, तिथं काही आता गालबोट नाही आहे. त्या धर्तीप्रमाणे इथं आपण चालून द्यावं, प्रशासकाने नियोजन करावं. आपण पाहतोय कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून परिते ग्रामस्थ आणि त्याचबरोबर इतर गावातील नागरिक आहेत, जे भाविक आहेत ज्योतिबा मंदिराचे, त्या सगळ्यांनीच आहे जो निषेध मोर्चा या घडलेल्या घटनेबाबत काढलेला आहे. थेट कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा धडक मोर्चा निघालाय. त्यांची मागणी एवढीच आहे की पुजारी हटवून शासकीय पुजारी या मंदिरामध्ये नेमावे, जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना आहेत ज्या पुन्हा घडणार नाहीत, आणि हीच मागणी आहे जी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यासाठी ते निघाल्यात. याबरोबरच मिळतेच आमच्या लोकमतसाठी कोल्हापूरहून ध्रुवा दळवी. धन्यवाद.